नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला जो पहिला आपला टीच मिनिटवरचा तास आपण घेतला, त्याच्यामध्ये आपण क्रियापदांविषयीचा विचार सुरू केलेला आहे. पैकी मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं की मराठी भाषा आणि संस्कृत भाषेपेक्षा पुरुषांमधले जे बदल आहेत ते आपण गेल्या तासाला अभ्यासलेले आहेत. आता त्याचप्रमाणे तशाच प्रकारे त्या विशिष्ट कर्त्याला म्हणजे त्या पुरुषात चालणाऱ्या कर्त्याला जे क्रियापद लावलं जातं त्या क्रियापदाची रचना कशी करायची, तर यापूर्वी आपण या गोष्टीची चर्चा केलेली आहे की जसं की पहा, आपण इंग्लिशमध्ये मूळ क्रियापद घेतो गो, आणि मग त्याच्यापासून आपण वेगवेगळी क्रियापद काळानुसार तयार करतो. आता गेल्या वेळी मी तुम्हाला सांगितलं की संस्कृत भाषेमध्ये दशलकार आहेत, 10 लकार आहेत. पैकी आपल्याला जो चालू वर्षामध्ये पहिल्यांदा शिकायचा आहे तो आहे लट लकार, ज्यालाच आपण आपल्या मराठी भाषेमध्ये वर्तमान काळ असं म्हणतो. लट लकार हा नाम वर्तमान काल. वर्तमान काळ जसं की आपल्याला बहुतेक वेळा, बऱ्याच वेळा वर्तमान स्थितीचं वर्णन करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो, चालू घडामोडींचं वर्णन करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. वर्तमान काळ बहुतेक ठिकाणी आपल्याला वापरावा लागतो. गेल्या तासाला आपण हेही पाहिलं होतं की वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला मी क्रियापदं दिली होती पुस्तकामध्ये, जे आहेत 16व्या पानावरची पठती, धावती, हसती, याची 15-15 प्रत्येकी वाक्य तयार करा असं स्वाध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपल्याला क्रियापद कसं तयार करायचं हा महत्वाचा भाग पाहायचा आहे पहा, कारण क्रियापद तयार करणं म्हटलं तर अवघड आहे आणि आपण शिकलो तर नक्कीच सोपं आहे पहा. तर त्या पान नंबर 17 वरती तुम्ही पण पाहू शकता, पण मी फळ्यावरती पण त्या गोष्टी लिहितोय. क्रियापदस्य मूलम नाम धातु, ज्याला आपण मूळ क्रियापद असं म्हणतो त्यालाच संस्कृत भाषेमध्ये काय म्हटलं जातं तर धातू. हे लक्षात ठेवायचं आपण जोपर्यंत संस्कृत भाषा शिकणार आहोत तोपर्यंत. मूल धातु नाम क्रियापदस्य मूलम. धातूनां दश विभागाः. धातूनां दश विभागाः नाम गणाः. आता हे गण म्हणजे काय हे सगळं आपल्याला पुढे जाऊन आता बघायचंय. आणि त्याच्या पुढचं आहे गणसूचकम. गणसूचकम चिन्हम नाम विकरणम. किंवा त्यालाच गणविकरण असं म्हणतात. गणसूचक चिन्ह म्हणजे त्याला विकरण, म्हणजे विशिष्ट गण अमुक एखादा हा गण आहे हे ओळखायचंय कसं तर त्याच्या विकरणावरून ओळखायचंय. आता हा भाग तुम्ही वहीमध्ये लिहित असालच ज्या त्यावेळी, पुस्तकात पण पाहायचंय. ज्या मित्रमैत्रिणींकडे पुस्तकं नाही आहेत त्यांच्यासाठी मी फळ्यावरती लिहितोय. ज्यांच्याकडे अद्यापही पुस्तकं नाही आहेत त्यांनी हे बघून लिहून घ्या, अन्यथा पुस्तकं तुमच्याकडे ज्यावेळी येतील, उपलब्ध होतील त्यावेळेस त्यात बघून पण तुम्ही लिहू शकता. आता त्याच्यात आणखी एक प्रकार असा आहे पहा संस्कृत भाषेमध्ये की धातूनाम प्रकारद्वयम. धातूंचे 2 प्रकार पडतात, जसं की परस्मैपद आणि आत्मनेपद. गणविकरणांच्या बाबतीत
त्यांचा एक वेगळा क्रायटेरिया आहे, त्या विशिष्ट गणामध्येच चालणारा विशिष्ट धातू असतो, तसं विशिष्ट पदामध्ये चालणाराच विशिष्ट धातू असतो. ते पहा आपण पुढे बघूया. धातूनां प्रकारद्वयम् परस्मैपदम् आत्मनेपदम वा. आता इथे गंमत कशी आहे पहा, की कोणता धातू परस्मय पदामध्ये चालतो, कोणता धातू आत्मनेपदामध्ये चालतो, किंवा आम्ही ठरवायचंय का की अमुक हा धातू आम्ही आज परस्मय पदामध्ये चालवतो. नको, आता उद्या मला नको वाटतंय सारखंच परस्मय पदामध्ये होत आहे, आता आजचे काही धातू जे आहेत ते मी आत्मनेपदामध्ये चालवतो. तर मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, आपण हा निर्णय घेऊ शकत नाही. तर व्याकरणकारांनी, पूर्वीच्या अभ्यासकांनी, पाणिनीय वगैरे सारख्या अभ्यासकांनी काय केलेलं आहे की काही धातू हे परस्मय पदामध्ये आहेत आणि काही धातू हे आत्मनेय पदामध्ये आहेत, आणि त्या प्रत्ययांवरून आपण ते ओळखू शकतो किंवा विशिष्ट धातू कोणत्या पदामध्ये चालतो हे आपल्या आपोआप लक्षात राहतं. फार अवघड नाहीये. म्हणजे तुम्हाला कदाचित आता डोक्याला ताण यायला लागला असेल की अरे हे काय वेगळं वेगळं आहे, पण हे जसं आपण अभ्यास करत पुढे जाऊ तसं आपोआप लक्षात येईल. मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो तुम्हाला की याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सर नाही, आजकाल आपल्याकडे व्हिडिओ आहेत, आपण पुन्हा एकदा बघू शकतो, पुन्हा समजून घेऊ शकतो. नाहीच समजलं मला तुम्ही कॉल करू शकता, पुन्हा एकदा विचारू शकता. त्यामुळे अजिबात या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. आता हा एक भाग झाला. म्हणजे थोडक्यात काय झालं की कोणत्याही काळामध्ये किंवा काळामध्ये म्हणूया किंवा इतर काही क्रियापदाचे जे प्रकार आहेत, जसं विधिलिंग लकार, ज्याला काळाचं बंधन नाहीये. लोट लकार, आज्ञार्थ, आज्ञार्थाला काळ असतो का? नक्कीच नसतो. किंवा लट लकार आहे, लंग लकार आहे. लंग लकार म्हणजे भूतकाळ, तो आपल्याला पुढे जाऊन बघायचा आहे. किंवा भविष्यकाळ आहे. या सगळ्यांचे काही विशिष्ट असे प्रत्यय आहेत आणि त्या प्रत्ययांवरून आपल्याला लगेच अमुक एखादा धातू हा या काळामध्ये चालवलेला आहे हे आपल्या लक्षात येतं. फार काही त्याच्यासाठी वेगळं करण्याची गरज नाहीये. आपण रुटीन मधला जो अभ्यास करत गेलो की आपोआप लक्षात येतं. तर इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आला असेल. परस्मय पद आणि आत्मनेय पद असे त्याचे दोन प्रकार पडतात. आता भविष्यात आपण ज्या ज्या वेळी लिहिणार आहोत त्या त्या वेळी आपण याचे शॉर्ट फॉर्म लिहिणार आहोत. जसं की पहा, पुस्तकामध्ये भविष्यात तुम्हाला या पद्धतीने शॉर्ट फॉर्म दिसणार आहे. पप आणि आप म्हणजे परस्मय पद आणि आत्मनेय पद. हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे भविष्यात आम्हाला डोळ्यासमोर पुस्तकात पप आला, अरे पप म्हणजे काय? पप म्हणजेच परस्मय पद, आप म्हणजे आत्मनेय पद. आता आणखीन एक याचा तिसरा प्रकार जो येतो उभयपद. पण या उभयपदाचे प्रत्यय आहेत का? नाही आहेत. तर मित्रांनो काय आहे की जो धातू या दोन्हीही पदांमध्ये चालतो तशा प्रकारच्या धातूला काय म्हणतात? उभयपदी धातू. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, याचे काही प्रत्यय आपल्याला नाही आहेत. फक्त जो धातू या दोन्ही पदांमध्ये चालतो त्या प्रकारच्या धातूला उभयपदी म्हणतात. मग आपल्या समोर जो धातू आलेला असेल, क्रियापद आलेला असेल, ते याचं किंवा याचं या पद्धतीनंच आलेलं असेल. आता याचे आपण प्रत्यय बघूया. आपण सध्या विचार करतो आहोत तो मित्रांनो लट लकाराचा करतो आहोत. परस्मय पद प्रत्ययाः. आता इथं आपल्याला नेहमीप्रमाणे आता याचे पण आपण शॉर्ट फॉर्मच बघणार आहोत. प्रपू, मपू आणि
उप म्हणजेच काय, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. आपल्या रुटीनचे जे कॉलम आहेत तेच एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. आता आपण सध्याच्या घडीला विचार करतो आहोत तो कशाचा करतो आहोत. आता इथं तुम्ही गृहीत धरा मित्रांनो, फळ्याच्या लिमिटेशन मुळे मला इथे लिहिता येत नाही. एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. तर आपण लट लकाराचा विचार करतो आहोत आणि लट लकाराच्या परस्मै पदाचे प्रत्यय काय आहेत, तर ती अंती, सी थ. हे लिहित असताना किंवा म्हणत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल मित्रांनो, आपण जे अगोदरचे चार्ट तयार केलेले आहेत ना, त्याच्यामध्ये धावती, धावतः, धावंती, धावसी, धावतः, धावथ वगैरे हे तुमच्या लक्षात येतं, म्हणजे प्रत्यय झाले. आणि उत्तम पुरुषाचे प्रत्यय काय येतात ना, मी, वह आणि महा. हा चार्ट लिहून घ्या मित्रांनो, पुस्तक समोर आहेच आहे, तुमच्या पुस्तकात बघून व्यवस्थित लिहा. आणि ज्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत त्यांनी पटपट लिहून घ्या. वाटल्यास रेषा नंतर आखा, तुम्ही त्याच्यासाठी जागा ठेवा. एकवचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष. आता प्रत्येक वेळी आपण काय करूया, गंमत म्हणून तुम्ही असंही करत चला, ज्यावेळी मी एखादं क्रियापद तयार करतोय त्यावेळेस ते क्रियापद तयार करत असताना त्याचा कर्ता सुद्धा या पुरुषाप्रमाणे टाकला तरी चालू शकतो. आता इथे आपण प्रत्येक वेळी सर्वनामच घेतो, सह, सा किंवा तत्. तुम्ही एखादं विशेष नाम पण घेऊ शकता, तुमचं स्वतःचं नाव तिथे लिहू शकता. स्वतःचं नाव लिहिणं म्हणण्याच्या फक्त स्वतः म्हटलं की उत्तम पुरुषात गेलं. त्यामुळे एखाद्या भावा बहिणीचं किंवा मैत्रिणीचं तुम्ही नाव या ठिकाणी, मुली असतील तर मैत्रिणीचं नाव लिहितील, मुलं असतील तर मित्राचं नाव लिहितील. आता काय म्हणूया मग, आमेयः धावती. म्हणजे या पद्धतीने आमचं एक छोटं वाक्यच तयार झालं ना. तर या पद्धतीने तुम्ही जर सराव करत गेलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. आता मी हे झालंय असं तुमचं गृहीत धरतो. आता आपण क्रियापद कसं तयार करायचं याचा विचार करूया. क्रियापद सूत्रम. मूल धातु अधिक गण विकरणम. मूल धातु अधिक गण विकरणम नाम धात्वंगम अधिक प्रत्ययः नाम क्रियापदम. मित्रांनो एक लक्षात ठेवा, जसं तुम्ही गणित विषयामध्ये तुमच्या काही सूत्र असतात तशा प्रकारचं हे सूत्रच आहे.
मग आता याप्रमाणे आपण करून बघूया. मूल धातू आपण जो मागे घेतलेला आहे तो धाव. लक्षात आलं? मूल धातू काय आला? धाव अधिक गण विकरण. आता हे मात्र आपल्या लक्षात राहायला पाहिजे की धाव हा धातू प्रथम गणामध्ये चालतो. आता गणाचे विकरण जे ते पुढे आपल्याला तक्ता दिलेला आहे तो आपण बघायचा आहे. तर त्यात पहिल्या गणाचं विकरण आहे अ. म्हणजेच मग धात्वंगम म्हणजे धात्वंगम म्हणजे काय? धातूचं अंग. धातूचं अंग तयार झालं. म्हणजे थोडक्यात काय म्हणूया आपण, हे रॉ मटेरियल तयार झालं आणि याला आपण मग काळानुसार वेगवेगळे प्रत्यय जोडू शकतो. जसं आपण सध्या विचार करतो आहोत तो लट लकाराचा विचार करतो आहोत, म्हणून आपण त्याला लट लकाराचा प्रत्यय आता जोडूया. मग धाव अधिक अ हा काय आहे? गणविकरण. म्हणजे मग धातूचं अंग काय तयार झालं? धाव पूर्ण. व धाव इथं पण व इथं पण व. फरक काय आहे? तर इथला व जो आहे तो काय शॉर्ट आहे, ज्याला आपण ऱ्हस्व म्हणतो. आता हा दीर्घ म्हणता येणार नाही, पण हा पूर्ण स्वर आला याच्यामध्ये. धाव जसं आपण देव शब्दाचं मागे बघितलेलं आहे पहा की देव. देव शब्द लिहिताना आपण तो अकारांत आहे का लिहितो? तर देव अधिक अ आणि मग पूर्ण काय झालं? देव. हा शब्द उच्चारताना शेवटी आपल्याला स्वर कुठला ऐकायला आला? अ. देव अ. नदी ई. तसं मग इथं काय झालं? धाव अधिक अ. धाव हे धातूचं अंग तयार झालं आणि मग त्याला आपण समजा प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय लावला ती, आणि मग त्याचं क्रियापदाचं रूप काय तयार झालं मित्रांनो? धावती. म्हणजे हे झालं आपलं लट लकाराचं परस्मै पदातलं क्रियापद. इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आला असेल असं मी गृहीत धरतो. जरी तुम्हाला काही अडचणी भविष्यात आल्या अभ्यास करत असताना तरी सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा मला या सगळ्या गोष्टी विचारू शकता. आता महत्वाचा भाग आहे जो आपल्याला वारंवार अभ्यासावा लागणार आहे किंवा माहिती असणं गरजेचं आहे, तो म्हणजे गणविकरण. गणविकरण याचे 2 गट आहेत. एकूण गण 10 पैकी आपल्याला सध्या विचार करायचा आहे तो गणांच्या पहिल्या गटाचा. आता पहिला गट कसा ठरवला? तर ज्या गणांचे विकरण अकारांत किंवा अकारांत आहेत, अकारांतवाल्यांचाच गणांचा पहिला गट, आणि मग आकारांत वगैरे जे ते दुसऱ्या गटामध्ये गेले. दुसऱ्या गटाचा सध्या आपण विचार करायचा नाही. चालू वर्षामध्ये आपण फक्त काय करणार आहोत? गणांचा पहिला गट गण, त्याच्यानंतर विकरणम. पुस्तकात ज्या पद्धतीने त्या पद्धतीनेच मी घेतो आणि उदाहरणम. आता मी मगाशी जसं म्हणालो तसं पुस्तकातलीच उदाहरण पण बघूया. प्रथमः गणः. हे थोडक्यात काय अगदी शुद्ध भाषेमध्ये तर 1, 4, 6 आणि 10 असा एक गणांचा पहिला गट येतो. आता प्रथमः गणः विकरणम किंवा अस्ति अ. प्रथमः गणः विकरणः अस्ति विकरणम अस्ति अ. त्याचं उदाहरण काय घेता येईल? मग आपण आता जसं बघितलं तसं पुस्तकातलंच घेऊया आपण. पठती. म्हणजे तुमच्या हा भाग लक्षात आला का की मूळ धातू काय आहे? पठ अधिक गणविकरण लागला अ. त्याचा धातूचा अंग पठ असं पूर्ण झालं आणि त्याला क्रियापदाचा प्रत्यय लागला पठती. हे झालं क्रियापद. आता चतुर्थः गणः. चतुर्थ गणस्य विकरणम अस्ति. चतुर्थ गणस्य विकरणम अस्ति य. आता पुस्तकातलं उदाहरण आहे नृत्यती. आता इथं पण तसंच आहे पहा. तर इथं कसं करतो आपण? नृत अधिक य. धातूचं अंग झालं नृत्य आणि त्याला प्रत्यय लागला ती. क्रियापद झालं नृत्यती. हा भाग लक्षात घ्या. इथं थोडस वेगळं आहे. हा य आहे आणि त हा पाय मोडका आहे
म्हणून त्याचा जोड शब्द तयार झाला नृत्य, आणि त्याला क्रियापदाचा प्रत्यय लावला आपण ती, आणि क्रियापद तयार झालं नृत्यती. पुढचं आहे षष्ठः गणः. फार थोडे धातू या गणामध्ये चालतात, त्यामुळे त्याला तुम्हाला शंका येईल की पहिल्या गणाचा पण सहाव्या गणाचा पण मग आम्हाला लक्षात कसं येणार. फार थोडे धातू, पुष्कळ धातू जे आहेत ते पहिल्या गणामध्येच म्हणजे प्रथम गणामध्ये चालतात. आता याचा षष्ठ गणाचा जो उदाहरण आहे ते लिखती. लिखती, कृषती वगैरे सारखे काही धातू जे आहेत ते या गणामध्ये चालतात. फार थोडे धातू आहेत मित्रांनो. षष्ठः गणः विकरणमस्ति अ, उदाहरणमस्ति लिखति. दशमगणस्य उदाहरणं, दशमगणस्य विकरणमस्ति अय. दहाव्या गणाचा विकरण काय आहे अय. याचं उदाहरण येतं पूजयती. तर इथं पण बघा याचं पण आपण त्या पद्धतीने ते कसं झालं ते लक्षात घेऊ. दहाव्या गणामध्ये चालणारा धातू आहे पूज अधिक अय. आता नेहमीच्या नियमाप्रमाणे संधी काय झाला तर या ज पाय मोडका जो आहे त्याच्यात अ मिसळला गेला, म्हणून धातूचा अंग तयार झालं पूजय, आणि त्याला प्रत्यय लागला क्रियापदाचा ती, आणि क्रियापद तयार झालं पूजयती. माता देवम पूजयती. आई देवाची पूजा करते या अर्थी. लक्षात आले क्रियापदाचे प्रकार. आता पुढे काही क्रियापद आपल्याला चालवून दाखवलेले आहेत पहा, ज्यामध्ये मग पहिल्यांदा हे लिहून घ्या मित्रांनो, वहीमध्ये 1-2 मिनिट आधी थांबतो, पटपट लिहून घ्या. हे अतिशय महत्वाचं आहे. गणांचा पहिला गट आपण या वर्षामध्ये पुढच्या वर्षामध्ये व्यवस्थित तो समजून घेतला पाहिजे. पुढच्या वर्षामध्ये गणातले दुसऱ्या गटातले काही क्रियापद आपल्याला पुढच्या वर्षी अभ्यासाला आहेत, त्याच्यामुळं चालू वर्षामध्ये हे परफेक्ट करून ठेवायचं. आणि होतं ते, त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न करायची गरज लागत नाही. सहज शिकत शिकत आपल्याला ते येऊन जातं. एक 4 6 10 हा गणांचा पहिला गट आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि अ य अ आणि अय हे त्याचे विकरण लक्षात ठेवायचे, आणि यानुसार प्रत्येक धातूला हे विकरण लावून त्याचं धातूचं अंग तयार करायचं. आणि मग वेगवेगळ्या काळांचे किंवा वेगवेगळ्या क्रियापदांचे जे प्रत्यय आहेत मध्ये परस्मैपदी आणि आत्मनेपदी असे त्याचे 2 प्रकार पडतात त्या प्रत्ययांचे. त्याच्यानुसार आपण त्याची क्रियापद तयार करायची. ठीक आहे. आता पुस्तक फळ्यावरचा तुम्हाला जरी आता लिहायचं राहून जात असेल तरी तुमच्याकडे पुस्तकं आहेतच. पुस्तकातलं बघून हा सगळा जो भाग आहे तो आपण परवा जी चर्चा केली व्याकरणाच्या भागामध्ये आपण हे सगळं घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढे आपल्याला पठ धातू चालवून दाखवलाय, तो आपण आता बघितलाच आहे पहा. पठ. आता याचं वर्णन करतानाच प्रत्येक वेळी कसं करतात, पठ धातू आला की पठ प्रथम गट परस्मैपद, म्हणजे इथं क्लिअर झालं की पठ हा धातू प्रथम गट परस्मै पदामध्ये चालतो. म्हणल्यानंतर मग बघा पठ अधिक प्रथम गणाचा प्रत्यय कुठला आला अ, धातूचा अंग तयार झालं पठ, आणि क्रियापदाचा प्रत्यय लागला ती, क्रियापद तयार झालं पठती. हा भाग लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता मी ते पुस्तकात दाखवलं तशा पद्धतीने नाही घेत, वर दिलेलीच क्रियापद आहेत, आपण याची चर्चा आता केलेली आहे. चतुर्थ गणाचं विकरण आहे य. नृत म्हणजेच नृत्य करणे किंवा नाच करणे अशा आशयाचं हे क्रियापद आहे पहा, किंवा हा धातू आहे. नृत अधिक य, धातूचं अंग काय तयार झालं नृत्य, अधिक ती, आणि क्रियापद तयार झालं मित्रांनो नृत्यती. त्याच्यानंतर पुढचं जे वर घेतलेले सगळे आपल्याला क्रियापद दिलेली आहेत
लिख. आता इथं काय म्हणणार मग आपण? चतुर्थ गण परस्मैपद, षष्ठ गण परस्मैपद, लिख अधिक अ, धातूचं अंग तयार झालं लिख, ख पूर्ण अधिक ती, आणि क्रियापद त्याच्यापासून तयार झालं लिखती. ठीक आहे. आता तिथंच घेतलेला पूज दशमगण, मागे म्हटलं तसं की हा उभयपदी धातू आहे, पण आपण या ठिकाणी विचार करतो आहोत तो परस्मैपदी धातूचाच विचार करतो आहोत, म्हणजे परस्मय पदाचा. पूज दशमगणाचं विकरण आहे अय, म्हणून धातूचा अंग काय तयार झालं? पूजय अधिक ती, पूजयती. आता आम्हाला काय क्रियापद सगळी लक्षात ठेवायची आहेत का? तर नक्कीच नाही. आम्हाला लक्षात ठेवायचं ते फक्त गणविकरण, विकरणच. गण तर काय आपोआप विकरणांवरून लक्षात येतातच. फक्त आम्हाला परफेक्टली लक्षात ठेवायचं ते म्हणजे परस्मय पदाचे प्रत्यय, आणि आता भविष्यात आपण शिकणार आहोत ते आत्मनेय पदाचे प्रत्यय, आणि त्यानुसार मग त्या क्रियापदांना ते प्रत्यय जोडत गेलो की त्या त्या प्रकारची क्रियापद आमची तयार होतात. पुढे थोड्या काही सूचना दिल्यात ते बघूया आपण. आदेशः एकस्य स्थाने अपरस्य आगमनं नाम आदेशः. आदेशरहितः धातु समूह नम, नमति, क्रुध, क्रुध्यति, लिख, लिखति. आदेश रहित आहे. आता आदेश सहित बघा, गम गच्छ, हे ज्याला पेयर जी म्हणतो ना आपण, आता त्याचा आता इतक्यात विचार करू नका तुम्ही. तर गम गच्छ हा धातू तयार होतो. गम आणि गच्छ वेगळे. नमती, क्रुधती, क्रुध्यती, लिखती, पूजयती हे सगळे काय आदेश रहित आहेत, आणि आदेश सहित गम गच्छ किंवा स्थातिष्ठ, पापिब, पृच्छ, अप्रच्छ, पृच्छ, दा, यच्छ अशा प्रकारचे. हे फक्त खालचे तुम्ही सध्याच्या घडीला लिहून घ्या, फक्त त्याचा काही फारसा विचार इतक्या करू नका. ते आपण जसं शिकत जातो तसं तसं आपल्या लक्षात येतं. तर आता प्रत्येक, आता आपण काय केलंय, फक्त इथं प्रथम पुरुषाच्या एकवचनाचाच विचार केलाय. पान नंबर 18 वरती काय केलेलं आहे त्यांनी, तर चार जे आपल्या गणांच्या पहिल्या गटाचे चार वेगवेगळे धातू आपण इथे घेतलेले आहेत चालवायला, ते सगळे तक्ते दिलेले आहेत लट रूपाणी या नावाखाली. तर पठ प्रथम गण परस्मैपद, नृत चतुर्थ गण परस्मैपद, लिख षष्ठ गण परस्मैपद, आणि पूज दशम गण परस्मैपद. हे सगळे तुम्ही आता वहीमध्ये मग वर्गपाठाच्या भागात लिहा किंवा स्वाध्यायाच्या. शक्यतो वर्गपाठात आपण आता जे घेतो ते सगळं वर्गपाठातच घेत चला. आणि मी म्हटलं तसं त्या पद्धतीने त्यांनी प्रथम पुरुष, मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष अशा प्रकारे ते तक्ते दिलेले, ते व्यवस्थित रेषा आखून व्यवस्थित ते आपल्याला लिहायचे. नंतरचा जो काही खेळ विशिष्ट घेतलेला आहे तुमचा, तो आपण नंतरच्या तासाला बघूया. आणि मग वर्ग परीक्षा प्रारूपम असं पुढे दिलेले एक 20 गुणांची आपली परीक्षा चाचणी, की या ठिकाणी आपला चाचणीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असं गृहीत धरून एक 20 मार्कांची 20 गुणांची चाचणी त्या ठिकाणी आपल्याला दिलेली. ती बघूया आपण भविष्यात कशा पद्धतीने आपल्याला ती घेता येते. वर्ग परीक्षा सुद्धा त्यांनी दिलेली आहे. जे 20 मार्कांचं सॉर्टिंग इथं दिलेलं आहे त्या पद्धतीनेच त्यांनी ती परीक्षा दिलेली. आपण काय करूया की वर्ग परीक्षा पुस्तकात जी 19 पानावरती दिली आहे ती पण तुम्ही स्वाध्यायामध्ये नंतर सोडवा. आपण पुढे गेल्यावर या गोष्टीचा विचार करूया, इतक्यात त्याचा काही विचार करू नका. आणि मग तशाच प्रकारची एखादी वर्ग परीक्षा नंतर मी तुम्हाला ग्रुपवरती पुन्हा टाकेन, ती पण सोडवायची. तर 2 20-20 मार्कांच्या आपल्या वर्ग परीक्षा होऊन जातील. म्हणजे आपल्याला कितपत येतं आणि कितपत नाही येत, काय समजलंय काय नाही, या गोष्टीचा थोडासा उलगडा होईल. तर आपण मला वाटतं या ठिकाणी थांबूया. ठीक आहे.